विकासाच्या नावाखाली रस्ते होतात, प्रकल्प उभे राहतात, पण या सगळ्याच्या पायाखाली काहींच्या जगण्याची जमीनही हरवते आणि हक्काचे मोल कुणालाच उरकत नाही। मुंबई एक्सप्रेस हायवेचा रुंदीकरण प्रकल्प सुरू झाला आणि डहाणू तालुक्यातील सुकऱ्या संत्या सौरे या शेतकऱ्याची एकूण 1.5 एकर जमीन या प्रकल्पासाठी घेतली गेली। फक्त जमीनच नाही तर त्या जमिनीवर असलेली 2 घरही याच प्रकल्पात समाविष्ट झाली। परंतु या सगळ्याचा मोबदला त्याला अद्याप मिळालेला नाही। हो, जागा गेली पण मोबदला अजूनही मिळाला नाही। सुकऱ्या सौरे यांनी न्याय मिळावा म्हणून प्रांत कार्यालयात अर्ज केले, तक्रारी केल्या, पण आजवर ना उत्तर, ना कार्यवाही, ना कुठली दखल, ना कुठली हमदर्दी। प्रकल्प पुढे जात राहिला पण हा शेतकरी मागे पडत गेला। ज्याच्या घरावर छप्पर राहिलं नाही त्याला उत्तर द्यायला सरकारकडे वेळ नाही आणि अशा शेतकऱ्यांना आजही न्यायासाठी झगडावं लागतंय। हे या व्यवस्थेचं भीषण वास्तव आहे। या शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी भारतीय अस्मिता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलास वागड, स्थानिक शेतकरी व कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतलाय। त्यांच्या मदतीने हा लढा उभा राहिलाय एक सामान्य शेतकरी, पण त्याच्या मागे उभा आहे अस्मितेचं बळ आणि न्याय मिळण्याची आस। तर हे सुपर एक्सप्रेस वे इथून गेलेलं आहे संपूर्ण। पण इथे काही आदिवासी बांधव आहेत, त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, भूसंपादन याच्यामध्ये गेलेलं आहे, तर यांना काही मोबदला नाही मिळाला। आता हे आमचे इथं आहेत सुकऱ्या संत्या सौरा, यांची जमीन गेलेली आहे, पण यांचा गट नंबर 107 असून सुद्धा पण यांना जमिनीचा मोबदला मिळालीच नाही अजून। हे वेळोवेळी जाऊन शासन दरबारी प्रयत्न कर की आम्हाला जमिनीचा मोबदला द्यावा, पण यांना काय जमिनीचा मोबदला मिळालाच नाही। प्लस यांची 2 घरं होती, 2 घरंसुद्धा याच्यामध्ये तोडलेले आहेत, घरांचा पण मोबदला मिळाला नाही। आणि हेच एवढं कुटुंब आहे त्यांचं आणि ह्याच्यामध्ये सातबाऱ्यामध्ये हे मोठे आहेत, मग ह्यांचं 1 नंबरचं नाव डावलून लहान भावाने नाव पुढे गेलेलं आहे, म्हणून यांना जरा सुपर हायवेचा मोबदला मिळावा अशी आमची एक इच्छा आहे। या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहायला हवं। सुकऱ्या सौरे यांना जमिनीचा आणि घराचा योग्य तो मोबदला तात्काळ मिळायला हवा, अन्यथा हे अन्यायाचं एक कायमचं शिल्प ठरेल। विकास हवाच, पण तो शेतकऱ्यांच्या हक्कावर तुडवून नव्हे। डहाणू तालुक्यातून सुकऱ्या सौरे यांच्यासारख्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळायलाच हवा आणि त्यांचं जगणं त्यांच्या जमिनीप्रमाणेच उद्ध्वस्त होऊ नये हीच खरी प्रगती असेल। द पोलीस न्यूज, निलेश दांडेकर, डहाणू।